वस्तू दाखवा. काय सांगा वाचून काय. एक नफरतचा बाजार आहे, हा दुसरं मोहब्बत की दुकान आहे. अच्छा काय निवडायचं ते आता सामान्य जनतेने ठरवायचं आहे. यांचा अजेंडा काय आहे? आरबीआयला नागू केलं, सगळा देश अडाणी अंबानीच्या नावे केला, सगळे समुद्र किनारे जंगल खनिज सगळे खदाने सगळं कोणाच्या नावे केलं? अडाणी अंबानी. आता आपल्याकडे काय आहे? ही कमरेला लटकवलेली पॅन्ट तेवढी आहे ती पण काढून घेता काय? आणि यांचा काय अजेंडा आहे? हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम. यांचा काय अजेंडा आहे? प्रेम. पैसे काढायचे कुठ नाही, आमदार फोडायचे खासदार फोडायचे, सगळ्यांना आपल्याकडे इलेक्शन कमिशनला आपल्या बाजूने करून घ्यायचं, प्रत्येकाला ईडी बिडी काडी सीडी सगळे लावायचं. हा 14 दिवसापूर्वी म्हणायचं हे भ्रष्टाचार आहे, 15व्या दिवशी त्याला बीजेपी मध्ये सामील करून घ्यायचं. कुठलं वॉशिंग मशीन आणले? कोण जरी गेला तरी तिथं साफ होतोय. अरे ब्रजभूषण सारखा ज्या मुलींनी देशासाठी, मला एक मुलगी आहे 21 वर्षांची आली पलीकडे, ती ज्या मुलींनी देशासाठी वुमेन आपल्या रेसलर पैलवान त्यांनी पदकं जिंकली, ब्रजभूषण सिंगनं त्यांचा सेक्स्युअल अब्यूज केला, लैंगिक छळ केला त्यांचा. आणि राम मंदिराच्या उद्घाटनाला हा ब्रजभूषण सिंग मोदीच्या मांडीला मांडी लावून बसला होता. लाज आहे का या पंतप्रधानाला? हा उत्तर द्या. अरे 12 वर्षात एक प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीस. हा कसली 56 इंचाची छाती आहे? हा कसली 56 इंचाची छाती आहे? ये पुढं दे उत्तर या पत्रकारांना. अरे आम्ही येतो का नाही पुढे? हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. संसदेतनं लांब 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 फिरायला लागलाय हे गृहमंत्री आणि पंतप्रधान. कधी येणार पुढं? राहुलच्या प्रश्नांची उत्तरे कधी देणार? आमच्या प्रश्नांची उत्तरे कधी देणार? 2014ला तुला मत दिलं होतं, आज पश्चाताप करायची वेळ आल्या. हा सगळ्या देशला का अडाणी अंबानीच्या नावे केला. ही कमरेची पॅन्ट तेवढी आता राहिल्या, घेतोस का काढून? हा